अलीकडे चर्चेत असलेल्या बॅसिलिस सबटायलिस संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. With reference to Bacillus subtilis recently in the news, consider the following statements. 1. याला केरळचा राज्य सूक्ष्मजीव घोषित करण्यात आले आहे. It has been declared the state microbe of Kerala. 2. भारतात अशा प्रकारचा दर्जा मिळवणारा हा पहिला सूक्ष्मजीव आहे. It is the first microorganism in India to receive such a state level designation. 3. या घोषणेचा उद्देश आरोग्य, शेती व मत्स्य व्यवसायातील मायक्रोबायोम संशोधन वाढवणे हा आहे. द डिक्लेरेशन एम्स टू प्रमोट मायक्रोबायोम बेस्ड रिसर्च इन हेल्थ, ॲग्रिकल्चर अँड फिशरीज. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पर्याय 1 आणि 2 फक्त, बी 2 आणि 3 फक्त, सी 1 आणि 3 फक्त, डी 1, 2 आणि 3. बरोबर उत्तर डी. बॅसिलस सबटायलिस हा केरळचा राज्य सूक्ष्मजीव म्हणजेच स्टेट मायक्रोब घोषित झाला असून भारतातील हा पहिलाच राज्य सूक्ष्मजीव आहे. ही ऐतिहासिक घोषणा 27 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी COEM म्हणजेच मायक्रोबायोम उत्कृष्टता केंद्राच्या उद्घाटनावेळी केली. बॅसिलस सबटायलिस हा ग्रॅम पॉझिटिव्ह रॉड शेप्ड जीवाणू आहे. तो एंडोस्पोर तयार करतो, ज्यामुळे कठीण परिस्थितीत तो टिकू शकतो. तो प्रामुख्याने माती, वनस्पतींच्या मुळांभोवती, ॲनिमल गट आणि चाऱ्यात आढळतो. हा सामान्यतः रोगकारक नसलेला म्हणजेच नॉन पॅथोजेनिक जीवाणू आहे. याला जनरली रेकग्नाइज्ड ॲज सेफ म्हणजेच GRAS दर्जा मिळालेला आहे, म्हणजेच तो मानवांसाठी सुरक्षित मानला जातो. शेतीमध्ये बॅसिलस सबटायलिस हा जैव नियंत्रक म्हणून काम करतो. तो सर्फॅक्टिन आणि बॅसिलिसिन यांसारखी द्रव्य तयार करून रोगकारकांना रोखतो. तो फॉस्फरस विरघळवतो, नायट्रोजन उपलब्ध करून देतो आणि वनस्पती वाढ हार्मोन्स तयार करतो. मानवी आरोग्यात तो प्रोबायोटिक म्हणून वापरला जातो, जो पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतो. औद्योगिक क्षेत्रात हा जीवाणू एन्झाइम्स आणि सबटायलिनसारखी अँटीबायोटिक्स तयार करतो. According to standard microbiology texts such as Prescott and Burgess manual, Bacillus subtilis सबटायलिनसारखी पेप्टाइड अँटीबायोटिक्स तयार करतो, जी ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणूंवर प्रभावी असतात. आरोग्य, शेती, मत्स्य व्यवसाय आणि पर्यावरण क्षेत्रातील मायक्रोबायोम संशोधनाला चालना देण्यासाठी केरळने हा जीवाणू निवडला.